आपत्ती व्यवस्थापन समिती संस्था पुणे जिल्हा महाराष्ट्र मुळशी हे आज आंदोलनाला बसलेलं आहे पौड येथे. पण आपत्ती व्यवस्थापन त्यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप झालेले आहे त्यांच्या संदर्भात त्यांचे काय म्हणणं आहे हे आज प्रमोद बलकोडे आणि त्यांची टीमकडनं आपण त्यांचं जाणून घेऊया. आपल्यावर जे आरोप झाले त्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? आमच्यावर ज्यांनी आरोप केले, ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या लोकांनी ते सिद्ध करावं. आम्हाला ते आरोप मान्य नसल्याने आम्ही पदाचा राजीनामा दिला. पण माननीय तहसीलदार मुळशी, प्रांताधिकारी, उपविभागीय अधिकारी मावळ मुळशीचे प्रांत आणि जिल्हाधिकारी यांनी असं सांगितलं की तुम्ही राजीनामा देऊ नका. प्रशासनाला आमची गरज असं त्यांचं मत आहे. पण आमचं असं मत आहे की जर आम्ही राजीनामा दिला नाही तर इथून पुढं आमच्यावर जे आरोप होणारे आरोप आहेत किंवा ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर कारवाई व्हावी. आणि याच्यापुढे जर काम करायचं असेल तर त्याला लागणारं जे पैसे पाणी जे आहेत, जसं लोकांचं मत आहे की लोकांकडे पैसे मागितले गेले नाही पाहिजे, तर त्याचं नियोजन प्रशासनाने आम्हाला ठरवून द्यावं. म्हणजे तुम्ही जे बाहेरनं येतात त्यांच्याकडनं ते ॲम्ब्युलन्स खर्च असू किंवा डिझेलचा खर्च, बाहेरनं जे गाड्या येणार असतात त्यांच्यासाठी त्यांना तुम्ही जो पैसे त्यामध्ये विषय सांगतो तुम्हाला. खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. 4 तारखेला जेव्हा बनसोडे नावाचा एक मुलगा मुळशी धरणामधून बुडला, तर आम्हाला दुपारी 1 वाजता पाहिल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा बनसोडे नावाच्या व्यक्तीचे कुठलाही नातेवाईक त्या ठिकाणी नव्हता. पण आमची टीम त्या ठिकाणी जाऊन काम करून आली. आम्ही जेव्हा काम करायला गेलो गाडीला डिझेल लागलं, सोबत मुलं होती, अर्धा किलोमीटर चालत जायचं होतं, काम करून आल्यानंतर पोरांना चहा नाश्त्याचं होतं. हा सगळा आम्ही स्वतः केलेला खर्च आहे. पण ज्यावेळेस बॉडी 30 फूट पाण्यात होती तर त्याच्यासाठी ती हाताने किंवा गाळ्याने निघणे शक्य होतं. आणि बॉडी रिकवर करण्यासाठी आम्ही स्कुबा डायव्हर पाहिजे का म्हणून आम्ही त्या नातेवाईकांशी संपर्क केला आणि त्याचे पैसे द्यायला लागतील असे त्यांना सांगितलं. स्कुबा डायव्हर हे जवळजवळ 20-25 लाखाचं युनिट आहे. ते युनिट त्या लोकांनी खरेदी केलेलं असतं. त्यांच्याकडे 40-40, 50-50, 70-70 हजाराचे कामगार असतात. त्यामुळे ते आपल्याकडनं पैसे घेऊनच काम करतात. आणि गेले कित्येक वर्ष तालुक्यात आपण एका त्याच रेटने तालुक्यामध्ये त्यांना आत्तापर्यंत हजारो बॉड्या आपण त्यांच्याकडे काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत ॲम्ब्युलन्सने आमची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी गेली, त्याचेही आम्हाला पैसे मिळाले नाहीत. पण स्कुबा डायव्हरचे पैसे, ॲम्ब्युलन्स जी त्या बॉडी आणण्यासाठी लागली त्याचे पैसे ते द्यावायच्यांना मागितले. तर ते त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या गरिबांना त्याचं काम करताय. मुळशी तालुक्यात किती दिवस तरी पोस्टमॉर्टम सुरू होऊन नव्हतं. आपत्ती व्यवस्थापन आणि मी दारू वगैरे पिता पोस्टमॉर्टम करतो. तर त्याचा एक पूर्वी जो माणूस होता तो पैसे घ्यायचा, तेवढेच पैसे मी घेतो. त्याला शासकीय पगार होता, मला शासकीय पगार नाही. पण मी ते पोस्टमॉर्टम करतो. तर त्यांचं असं मत आहे की तुम्ही हा व्यवसाय मांडलेला आहे. व्यवसाय असा आहे की आमच्याकडे जेव्हा बेवारस लोक येतात, बेवारस मुडदे येतात, त्याच्यासाठी लागणाऱ्या गाड्या आहेत, मोठे अपघात झाले तर गाड्या आहेत, तर यावेळेस आमची टीम आणि ह्या पोस्टमॉर्टममधून मिळाले एक्स्ट्रा पैसे. म्हणजे तुम्हाला जे आता बेवारस अवस्थेमध्ये, म्हणजे हे पैसे तुम्ही बेवारस अवस्थेमध्ये तुम्ही आहे, गरीबकडे देशी गाईंचा गोशाळा आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तो पैसा यूज करता. पैसे आम्ही तिथे यूज करतो. मध्ये आधी जेव्हा पेट्रोल डिझेलला जेव्हा किरकोळ, आता भालगुडीला जेव्हा आग लागली आमची गाडी गेली होती. मी स्वतः 2 गाड्यांचं काम केलं. एक फायर ब्रिगेड यायच्या आधी मोठी आग विझवली. तिथं जाण्या येण्याचं, रात्री जेवणाचं जे बिल झालं त्या शासनाच्या किंवा कुठल्याही नेत्याने आम्हाला ते दिलं नाही आणि कुणी विचारलं बी नाही. तर ते पैसे आम्ही याच्या अशा ठिकाणी वापरतो. अच्छा, म्हणजे तुमच्यावर जे आरोप प्रत्यारोप झालं आहे त्याची सखोल चौकशी आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी मान्य नाही. तुमच्यावर हा फक्त आरोप केला गेला आहे, पण ह्या गोष्टी झालेला नाही आहे असं काही. त्यांच्या म्हणण्याने झाले, आमच्या म्हणण्याने ते झालेलं नाही. झालेलं म्हणजे हे पैसे जर तुम्ही कोणाकडनं घेतले तर ते पैसे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी ह्याच भागात यूज करता, दुसऱ्या ठिकाणी कुठे होत नाही. दुसऱ्या नाही, गाडी ज्याची आहे तो भाडे घेऊन जातो, असं म्हणजे आहे तो घेऊन जातो. म्हणजे बाहेरनं जे आलेले असतात त्यांना तो पैसा दिला जातो. पण लोकांची गैरसमज अशी झाली आहे की हा पैसा प्रमोद बलकोडे घेतात, आपत्ती व्यवस्थापक समिती घेते. म्हणजे हे असं नसून जे बाहेरनं येतात ते त्यांचा पैसा असतो. ओके. आज आपल्या महाराष्ट्र न्यूजमध्ये उपोषणाला बसलेले पौड पंचायत समिती येथे प्रमोद बलकोडे आहेत. ह्यांनी ज्या गोष्टी आज सांगितल्या आहेत की जे त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेला आहे की हे भ्रष्टाचार करतात, असं काही नाही आहे. हे ॲक्च्युली आरोप ह्यांच्यावर केले गेलेले आहे, पण हे असं नाही. पण ह्यांनी राजीनामाही दिले. पण पौडचे तहसीलदार आणि जे बाकी काही त्यांनी ह्यांना सेस केलं आहे की हे तुम्ही राजीनामा देऊ नका, कारण का तुमचे कामकाज चांगले आहेत.